जनतेला नगरसेवक नकोसे झालेत. जनतेलाच नाही तर खासदार आमदारांना सुद्धा नगरसेवक नको आहेत, प्रशासनाला सुद्धा नगरसेवक नको आहेत. नमस्कार मित्रो, मी अविनाश चिलेकर, PCB टुडेमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जनतेला नगरसेवकच नकोसे झालेले आहेत. त्याचं कारणच तसं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या 3 वर्षापासून रखडलेल्या आहेत. त्याच्यामध्ये महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती, पंचायत समिती, अगदी गावच्या ग्रामपंचायती अशा जवळपास 7,500 संस्थांच्या निवडणुका अजूनही नाही आहेत. 3 वर्षापासून ते पेंडिंग आहेत. ह्याच्यामध्ये 27 महापालिका आहेत, 36 जिल्हा परिषदा आहेत, 150वर नगरपालिका आहेत, 200वर नगरपंचायती आहेत आणि पंचायत समित्या 350 आहेत आणि जवळपास 6,500 ग्रामपंचायती, असे मिळून टोटली साधारण 7,500 निवडणुका पेंडिंग आहेत. कारण काय, तर सुप्रीम कोर्टामध्ये OBC आरक्षणाचा विषय पेंडिंग आहे. OBC आरक्षणाचा विषय गेले 3 वर्षापासून सुप्रीम कोर्टामध्ये आहे. त्या संदर्भात जवळपास 57 एकूण याचिका दाखल आहेत. फक्त OBCचाच नाही तर त्याच्याबरोबर आणखीन 2 विषय त्याच्यामध्ये आहेत की महापालिकेला नगरसेवकांची नेमकी संख्या किती असायला पाहिजे. म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये जे पूर्वी होते नगरसेवक त्यापेक्षा त्याच्यात 30-40 वाढ होत होती, तर ते नेमके किती असायला पाहिजे. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये नगरसेवकांची संख्या हा एक विषय आहे. त्या संदर्भातही एक याचिका पेंडिंग आहे. दुसरा महत्त्वाचा त्यातला विषय आहे की नगरसेवकांचं पॅनल हे 2चं पाहिजे, 3चं पाहिजे की 4चं पाहिजे, असे 3 विषय पेंडिंग आहेत. OBC आरक्षण, नगरसेवकाची संख्या आणि प्रभाग पद्धतीमध्ये प्रभाग 3चा की 4चा, ह्या 3 विषयांवरती सुप्रीम कोर्टामध्ये याचिका पेंडिंग आहेत. त्याची तारीख आता मध्यंतरी 4 होती. 4 तारखेला अंतिम सुनावणी होईल असं वाटलं होतं. प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. आता थेट 10 मे तारीख पडलेली आहे. याचाच अर्थ किमान या वर्षी तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही आहे. महापालिका ज्या राज्यातल्या आहेत त्यांना जवळपास 29 महापालिका आहेत. त्यापैकी 27 महापालिकांवरती 13 मार्चला 3 वर्ष झाले प्रशासक आहे. जिल्हा परिषदांवरती सुद्धा प्रशासक आहे. कुठेही लोकप्रतिनिधी नावाची चीज नाही आहे. 3 वर्ष प्रशासक त्यांच्या मनमानी पद्धतीने कारभार करतात. लोकांना वाटतंय की आज निवडणुका होतील, उद्या होतील, परवा होतील, निवडणुका व्हायला तयार नाहीत आणि आता लोक नगरसेवक विसरायला लागलेले आहेत, लोकप्रतिनिधी विसरायला लागलेले आहेत. कारण नगरसेवकाशिवाय काम होत आहे असं लोकांना दिसतंय. प्रत्यक्षामध्ये नगरसेवक नसण्याचे फायदे आणि तोटे ह्या दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. परंतु नगरसेवक नकोच अशी भावना आता लोक बोलून दाखवायला लागलेले आहेत. त्याची कारणं पण तशीच आहेत. लोक असं का म्हणतात नगरसेवक नकोच. 3 वर्ष झाले नगरसेवक नाही आहे. नगरसेवक वाचून कोणतं काम आणलं आहे का, तर बिलकुल नाही आणलेलं. कामं होतच आहेत. ती रस्ता, पाणी, लाईट, गटर, जे स्थानिक स्वराज्य संस्थांची जी कामं असतात ती सर्व कामं होत आहेत. राजकारणसुद्धा त्याच्यामध्ये सुरूच आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या. नगरसेवक अजून काही अडलं का, काहीही अडलेलं नाही आहे. त्याच्यामुळं जे नगरसेवक माझे आहेत ते माझीच आहेत. नवीन नगरसेवक येतील त्यावेळेस पुढची दिशा. पण नगरसेवक लोकांना का नकोसे झालेत याची कारणंही तशीच आहेत. एखादी महापालिका, जिल्हा परिषद, कोणती निवडणूक असू द्या, साधारण राज्यातल्या 27 महापालिकांचा आपण प्रामुख्याने विषय घेऊ. कारण आपल्या राज्यामध्ये जवळपास 45-50% आसपास आता शहरी लोकसंख्या आहे आणि संपूर्ण राजकारण जे आहे ते मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे ह्या शहरी मतदारावरती जास्त डिपेंड राहिलेलं आहे. विधानसभेची जी आमदारांची संख्या आहे ही सर्वाधिक आमदारांची संख्या ही मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ह्या संपूर्ण शहरी पट्ट्यामध्ये आहे. त्याच्यामुळे या भागातल्या ज्या महापालिका आहेत त्यांच्या संदर्भातला आपण विषय घेऊ. महापालिकाच्या निवडणुकीला एखादा नगरसेवकाला उभारायचा असेल तर किमान 2 ते 3 कोटी रुपये तो खर्च करतो किमान. आता यापुढच्या काळामध्ये सध्याची परिस्थिती पाहिली, विधानसभा, लोकसभा निवडणुकामधली किती खर्च झाले का आमदाराचे, खासदाराचे हे ऐकलं तर नगरसेवकाच्या निवडणुकीला किती खर्च होणार, तो साधारण 4 ते 5 कोटी रुपयांची अपेक्षा आहे. म्हणजे नगरसेवक हा स्वतःच्या पदरचे पैसे त्याच्यामध्ये खर्च करतो, ते उगाच नाही.
2, 3, 4, 5 कोटी रुपये निवडणुकीला खर्च करणार आणि त्याच्यामधून 4-5 पट पैसे तो वसूल करणार. म्हणजे राजकारणाचा अशा प्रकारचा धंदा झालेला आहे एकूणच ओव्हरऑल संपूर्ण परिस्थितीमध्ये. त्याच्यामुळे लोकांना नगरसेवक नकोसा वाटू लागलेला आहे. कोणी नगरसेवक असू द्या, 2-3 कोटी रुपये खर्च करणार, तो एखाद्या पदावरती बसणार, टक्केवारी सुरू करणार, स्वतः ठेके घेणार आणि त्याच्यामधून तो आहे त्याच्या 5 पट पैसे काढणार. इथे कोणीही समाजसेवा करायला आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे लोक आता या पुढच्या काळामध्ये जे मतदान आपण खरेदी विक्री म्हणतो, त्याच्यामुळे लोकसुद्धा चटावलेले आहेत, मतदारसुद्धा चटावलेले आहेत की हे 2-3 कोटी रुपये खर्च करून 5-25 कोटी रुपये काढणार, मग आम्हाला मताला पाहिजे दिलं तर बिघडलं कुठं, इतकी भावना लोकांची झालेली आहे. आणि आताच्या परिस्थितीमध्ये लोक असं बोलू लागलेत गेल्या 3 वर्षातला अनुभव जमेस घेता की नगरसेवक पाहिजेच कशाला. उगीच जनतेच्या करोडरुपी पैशावरती हे जर मजा मारणार असेल, निवडून येण्यापूर्वी जो नगरसेवक 2 व्हीलरवर फिरायचा तो 5 वर्षानंतर ऑडी कार घेतो, मर्सिडीज कार घेतो, त्याची जमीन जुमला हॉटेल होतो, तो मोठा कंत्राटदार होतो. हा काही चमत्कार नाही. हा पैसा येतो कुठून? मग अशी जर परिस्थिती असेल, असं जर राजकारण असेल, अशा पद्धतीने निवडणुका होणार असतील तर त्यापेक्षा नगरसेवक नसलेलाच बरा, अशी जनमताची भावना तयार व्हायला लागलेली आहे. सर्वसामान्य माणूस करदाता जो प्रामाणिक करदाता आहे तो तर म्हणतो हे नकोच. आणि ओव्हरऑल संपूर्ण राजकारणाचा ताबा हा गुंडांनी घेतलेला आहे. जर नगरसेवक व्हायचं असेल तर त्यासाठी पूर्वी त्याचं चारित्र्य पाहायला जायचं, त्याचा त्या परिसरातल्या समस्यांचा अभ्यास किती ते पाहिला, त्याचा जनसंपर्क किती आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचं वक्तृत्व कसं आहे हे पाहायला जायचं. आता त्यातलं राजकारणामध्ये काहीही पाहिलं जात नाही. उमेदवारी देताना त्याचं त्या भागामध्ये दरारात दहशत किती आहे, तो किती मोठा गुन्हेगार आहे, त्याला लोक घाबरतात का, तो निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त किती कोटी खर्च करू शकतो किंवा अन्य त्याच्याबरोबर आणखी 2 लोक निवडून आणू शकतो का. पण थोडक्यामध्ये अशा पद्धतीने राजकारणाचा संपूर्ण एक ट्रॅकच बदललेला आहे. त्याच्यामुळे लोक म्हणायला लागलेले आहेत असं जर होणार असेल तर त्यापेक्षा नगरसेवक नसलेला परवडला. ही जी कारणं आहेत, महापालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, तिथे चाललेला जो भ्रष्टाचार आहे, म्हणजे अशा पद्धतीच्या राजकारणामुळे जो होणारा वाढणारा भ्रष्टाचार आहे त्याच्यामुळे लोक सर्रास बोलायला लागले की नगरसेवकाची गरजच नाही. हे झालं जनतेपुरतं. प्रशासनसुद्धा आता म्हणायला लागलेलं आहे नगरसेवक असल्यापेक्षा नसलेले बरे. म्हणजे ते एक दृष्ट्या फार वाईट आहे, ते फार चुकीचं आहे. पण सुरुवातीला आपण लक्षात घेऊ की प्रशासन असं का म्हणतं. महापालिका असू द्या, जिल्हा परिषद असू द्या किंवा नगरपालिका असू द्या, कुठेही जे आत्ता प्रशासक आहेत त्या प्रशासकांची राजवट इतकी जबरदस्त आहे की त्याच्यामध्ये 30-40% खाली करप्शन नाही. 30-40% घेतल्याशिवाय कुठलंही काम, कुठलाही ठेका मंजूर होत नाही, निविदा मंजूर होत नाही. आणि ज्यावेळेस नगरसेवक असतात, म्हणजे लोकप्रतिनिधींचं ज्यावेळेस शासन असतं तिथे नगरसेवकांचं, महापालिकेमध्ये नगरसेवक असतील त्यावेळेसची परिस्थिती असेल तर एखादा विषय मंजूर करायचा असेल, एखादा प्रकल्प, एखादं काम कोणतं मंजूर करायचं असेल त्याची रीतसर निविदा काढली जाते, त्याला स्थायी समितीची मंजुरी घेतली जाते, नंतर महापालिका सभेमध्ये त्या विषयावरती चर्चा होते, चर्चेमधून साधक बाधक चर्चेनंतर त्या विषयाचा निर्णय होत असतो. म्हणजे एखादा प्रकल्प पाहिजे की नको, तो फायद्याचा आहे तोट्याचा आहे, त्याचा खर्च किती काय, या गोष्टीवरती साधक बाधक लोकांच्या हिताची चर्चा होत असतील, त्याच्यानंतर निर्णय घेतला जातो. आत्ताच्या प्रशासकीय राजवटीमध्ये कुठलीही चर्चा होत नाही. महापालिकेमध्ये महापालिका आयुक्त हेच स्टँडिंगचे चेअरमन, हेच महापालिकेचे महापौर, उपमहापौर आणि स्वतः आयुक्त. म्हणजे डाव्या हाताने घ्यायचं, उजव्या हाताने द्यायचं, दोनही सगळी पदं काय त्या आयुक्तांच्या. इतकी एकाधिकारशाही, इतका कारभाराचं केंद्रीकरण झालेलं आहे. आणि ज्यावेळेस नगरसेवक असतात त्यावेळेस प्रशासनाला ह्या सर्व गोष्टींचा जाब द्यावा लागतो, त्याची उत्तरं द्यावी लागतात. महापालिका सभा असेल तर सभेमध्ये उदाहरण द्यायचं झालं तर पिंपरी चिंचवड महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत बांधायची आहे. या इमारतीसाठी साधारण काय 200-250 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ही इमारत कुठे असावी, किती मजली असावी, त्याच्यामध्ये काय काय सुविधा असाव्यात नसाव्यात, कॉन्ट्रॅक्ट नेमकं कोणाला द्यायचं, काय द्यायचं, ह्या गोष्टीवरती
गेली 5-6 वर्ष नुसती चर्चा सुरू होती. महापालिकेमध्ये प्रशासक आलं, प्रशासकीय राजवट सुरू झाली. प्रशासकीय राजवटीमध्ये महापालिका आयुक्तांनी तत्काळ निर्णय घेऊन टाकला या विषयाचा आणि ते कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं. म्हणजे मी तुम्हाला हे फक्त एकच उदाहरण सांगतो आहे. अशी माझ्याकडे फार मोठी यादी आहे. त्याच्यामध्ये आपण साधारण उदाहरण तुम्हाला देतो. पिंपरी चिंचवड महापालिकेपुरता विषय जर आपण मर्यादित घेतला तर पिंपरी शहरामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये जी शेकडो कोटींची कामं कशी फटाफट मंजूर झालीत त्याचा एक फक्त नमुना तुमच्यासमोर सांगतो. पवना, इंद्रायणी, मुळा या नद्यांचं प्रदूषण आहे. या नद्यांच्या प्रदूषणासंदर्भामध्ये साधारण 3200 कोटी रुपयांचा नदी सुधार प्रकल्प आखला. या प्रकल्पावर आता हा जर लोकप्रतिनिधींची बॉडी असते तर त्यावेळेस सभागृहामध्ये या विषयावरती चर्चा झाली असते की ही नदी सुधार प्रकल्प नेमका आहे कसा, त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे, खरंच नदी सुधार प्रकल्प होणार आहे, त्याच्यातून नद्यांचं पुनरुज्जीवन होणार आहे की नाही, त्याच्यावरती साधक बाधक चर्चा झाली असते. प्रत्यक्षामध्ये आता प्रशासकीय राजवटीमध्ये त्याच्या कुठली चर्चा नाही. 2 जनतेचे प्रतिनिधी कोण असतील सल्लागार म्हणून त्यांना घेतलेला आहे, जनतेचे सल्लागार म्हणून. काही वेगवेगळ्या क्षेत्रातील सल्लागार नियुक्त केले. प्रशासनाने जे सांगितलं त्या पद्धतीनेच ते बोलले. ते थोडक्यात बोलके पोपटच. आणि त्यांची संमती घेतली, त्यांनी तो निर्णय घेऊन टाकला. मुळा नदीसाठी सुधार प्रकल्पावरती 301 कोटीचे काम, 321 कोटीचं काम निविदा काढले, मंजूर केलं. दुसऱ्या आठवड्यात कामसुद्धा सुरू झालं. 321 कोटीचं काम. महापालिकेची 18 मजली इमारत बांधायची होती, 286 कोटीचं काम तत्काळ मंजूर. रस्ते यांत्रिक सफाईने साफसफाई करायची म्हणून त्या संदर्भामध्ये 3 वर्ष नगरसेवक असताना तो विषय पेंडिंग होता, चर्चेत होता. फक्त प्रशासकीय राजवट सुरू झाली, 362 कोटीचा विषय तत्काळ मंजूर करण्यात आला. भामा आसखेड धरणामध्ये तिथे धरणाच्या ह्याच्यात जॅकवेलचं काम होतं, 151 कोटीचं काम. 30 कोटी रुपये जादा दराची निविदा होती, त्या संदर्भात थोड्याफार बातम्या आल्या, नंतर तो विषय संपला. 30 कोटीच्या जादा दराची निविदा मंजूर होऊन सुद्धा ते काम पुढे रेटण्यात आलं. शहरामध्ये मोशीला 800 बेडचं मोठं हॉस्पिटल होणार आहे, 347 कोटी म्हणजे 350 कोटीचा जवळपास हा प्रकल्प आहे. कुठलीही चर्चा नाही, काय नाही, प्रकल्प मंजूर होतो. शहरामध्ये अर्बन स्ट्रीट फुटपाथ, लोक म्हणतात अरे हे सर्व फुटपाथ नको आहेत, आत्ता गरज नाही आहे. त्याचं कारण असं, जितके फुटपाथ सुरुवातीला 200-250 कोटीचे बांधले त्याच्यामध्ये इथून तिथून अतिक्रमण झाली. लोकांना चालण्यापेक्षा त्याचा वापर अतिक्रमणांना, पथारीवाल्यांनाच व्हायला लागलेला आहे. त्याच्यामुळे याचा विचार करा. शहरामध्ये रस्ते इतके मोठे नाही आहेत की ते अर्बन स्ट्रीट फुटपाथ बांधून त्याच्यावर जनता चालेल. आता परिस्थिती मुंबई पुणे हायवेवरती जे अर्बन स्ट्रीट फुटपाथचं काम चालू आहे, 61 मीटरचा जो रस्ता होता त्याच्यामध्ये फक्त दुपदरी रस्ता आता शिल्लक राहिलेला आहे. वाहनांची इथून तिथून चौकातून कोंडी होते. वाहतूक पोलिसांचं या संदर्भामध्ये कुठलाही हरकत दाखला घेतला नाही, त्यांना विचारलं नाही, काय नाही. प्रशासनाने हा प्रकल्प रेटला. आज जवळपास 1000 कोटीची कामं अर्बन स्ट्रीट फुटपाथची चालू आहेत, जी नंतर अक्षरशः उखडून काढायची गरज लागणार आहे. अशा पद्धतीने प्रशासकीय राजवटीमधला हा एक कारभाराचा एक नमुना फक्त तुम्हाला सांगितला. चिंचवडला एक बटरफ्लाय पूल म्हणून आहे पवना नदीवरती, 29 कोटीचं काम, 39 कोटी. वाढीव खर्चाचे इतके ते विषय आहेत ह्या प्रशासकीय राजवटीमध्ये. बहिणाबाई उद्यान म्हणून एक आहे, बहिणाबाई सर्पोद्यान, जे आपल्याला पिंपरी चिंचवडकरांना परिचित असेल, 30 कोटीचं काम आज 62 कोटीपर्यंत आहे. म्हणजे अशा प्रकारे खर्च वाढीचे जे विषय घेतले. भोसरी, इंद्रायणनगर त्या परिसरामध्ये पाणी पुरवठ्याचा एक विषय होता. तो विषय मूळचा आहे 64.65 कोटीचा. आज तो विषय 114 कोटी 62 लाख रुपयापर्यंत वाढलेला आहे. स्मार्ट सिटीमधली कामं जवळपास 500 कोटींनी जादा दराने दिलेली आहेत. म्हणजे प्रशासकीय राजवटीमध्ये कशा पद्धतीची मनमानी सुरू आहे त्याचे हे फक्त तुम्हाला मी उदाहरण सांगितलं. आणि जर या ठिकाणी लोकप्रतिनिधींची बॉडी असते तर या सर्व खर्चाला कात्री लागली असते. टक्केवारी भ्रष्टाचार झाला असता, पण तो इतक्या मोठ्या प्रमाणात नसता झाला. आत्ता या प्रशासनाला कोणीही जाब विचारायला नसल्यामुळे ही परिस्थिती आहे. हीच परिस्थिती, हे मी प्रातिनिधिक उदाहरण पिंपरी चिंचवडचं फक्त सांगितलं. अशाच पद्धतीने राज्यामध्ये सर्व महापालिकांमध्ये अंधाधुंद कारभार सुरू आहे. कालच ठाणे महापालिकेचं एक प्रकरण आलं. 350 कोटी रुपयांच्या फायली वाळवीने कुरतडल्या. का तर त्या फायली संपूर्ण भ्रष्टाचार दडलेला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये जवळपास 750 कोटींची
लेखापरीक्षणामधली आक्षेपार्ह रक्कम आहे. कोणी चर्चा करत नाही, कारण जाब विचारायलाच कोणी नाही आहे. तोच प्रकार मुंबई महापालिकेत, तोच प्रकार पुणे महापालिकेत, नाशिकमध्ये, नागपूरमध्ये तीच परिस्थिती. अशा प्रकारे राज्यातल्या सर्व महापालिकांचं 1,00,000 कोटींचं बजेट आहे आणि या 1,00,000 कोटीच्या बजेटमध्ये जवळपास 50% रक्कम ही स्थापत्यविषयक कामांसाठी खर्च केली जाते. या कामातल्या टक्केवारीमुळे प्रशासन इतकं सोकावलं, इतकं चटावलं आहे की त्यांना नगरसेवक नसलेले बरे. त्यापेक्षा सगळा एक हाती कारभार, जे काय ते सगळं स्वाहा करायचं म्हणून प्रशासनाला सुद्धा नगरसेवक नकोसे झालेले आहेत. जे मागची नगरसेवक, जागरूक नगरसेवक आहेत, ते असे विविध जे प्रकल्प असतील त्या संदर्भात जाब विचारतात. पण आता 3 वर्षामध्ये ते सुद्धा कोणीही जाब विचारण्याचं सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे विरोध हा विषयच राहिलेला नाही आहे. इतकी एकाधिकारशाही, इतकी हुकुमशाही पद्धतीचा कारभार सर्व प्रशासकीय राजवटीमध्ये सुरू आहे. कोणीही त्या विषयावर बोलायला तयार नाही. थेट राज्य सरकारचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ते संबंधित जे अधिकारी असतील, सचिव, त्यांचा आणि आयुक्तांचा थेट संपर्क असतो. थेट कामं मंजूर होतात. इतका अंधाधुंद कारभार सुरू आहे. त्याच्यामुळं प्रशासनाला नगरसेवकाची ब्यादच नको, ते फार सोयीचं वाटतंय. म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं, लोकांना नगरसेवक नकोसे झालेले, आता प्रशासनाला नकोसे झालेत. त्यापुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे आमदार, खासदार. राज्यातले 48 खासदार, 288 आमदार यांना सुद्धा आता हे नगरसेवक नकोच असं वाटायला लागलेलं आहे. तसं जर असतं तर आतापर्यंत त्यांनी मागणी लावून धरली असती, काही करून. सत्ताधारी भाजपच्या वतीने का होईना, की देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मुख्यमंत्री झाल्यावरती सांगितलं होतं, पहिला माझा प्राधान्य कशाला असेल तर राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्यासाठी माझं प्राधान्य राहिलं. सुप्रीम कोर्टाला सांगून आम्ही विनंती करून 2 तारखांमध्ये त्याचा निकाल लावून घेऊन निवडणुका घेऊ. प्रत्यक्षात तसं झालं का? नाही झालं. मार्च एप्रिलमध्ये निवडणुका होतील असं वाटलं होतं, अपेक्षा होती. प्रत्यक्षात ते होत नाही. आता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होतील असं म्हणतायत, ती सुद्धा शक्यता नाही आहे. पुढं जनगणना सुरू झाली तर या निवडणुका पुढच्या किमान 2 वर्ष होण्याची शक्यता नाही. म्हणजे या पुढच्या काळातही प्रशासकीय राजवट अशीच राहणार आहे. आमदार, खासदार यांना नगरसेवक का नको आहेत तर राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदा, सर्व महापालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायती यांच्यावरती थेट कंट्रोल आता आमदार, खासदारांचा आहे. तिथे कोणाचाही नगरसेवक हा विषयच नाही आहे. लोकप्रतिनिधीच तिथे नाही आहेत. त्याच्यावर लोकप्रतिनिधी कोण आहेत तर खासदार, आमदार आहेत. त्याच्यामुळं साधारणतः पुण्यामध्ये जे 8 आमदार असतील त्या 8 आमदारांचा आणि तिथल्या खासदारांचा त्या महापालिकेवरती कंट्रोल आहे. पिंपरी चिंचवडमध्ये इथले 3 आमदार आणि इथला खासदार यांचा कंट्रोल आहे. मुंबईमध्ये 36 आमदार आहेत, त्या 36 आमदारच तिथल्या महापालिकेचे राजे आहेत. आता हे अशा पद्धतीने खासदार, आमदार त्यांच्या सांगण्यानुसारच महापालिकेचे सर्व मोठे मोठे प्रोजेक्ट थेट होतात. म्हणून तिथे नगरसेवक कोणीच नाही आहे. यापूर्वी जर नगरसेवक असते तर नगरसेवकांनी त्यांना हस्तक्षेप करू दिला नसता. या विषयावरती फक्त त्यांची सल्लामसलत केला असते. आता परिस्थिती अशी आहे की सर्व महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती, पंचायत समित्या, अगदी गावची ग्रामपंचायतीपर्यंत प्रशासन हेच एकतर्फी आहे. तिथले आमदार, खासदार हेच तिथले खरे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनाही वाटायला लागलं नगरसेवकांची ही ब्यादच नको. पण मित्रो, असंच जर सुरू राहिलं आणि या पुढच्या काळात जर आणखी 2 वर्ष निवडणुका झाल्या नाही तर त्याचे परिणाम काय सांगतात. आत्ताच परिणाम 3 वर्षामध्ये इतके दिसत आहेत. प्रचंड भ्रष्टाचार वाढलेला आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला आहे. 30-40% खाली कुठलंही कमिशन नाही. आमदार, खासदार हेच आता ठेकेदार झालेले आहेत. पूर्वी नगरसेवक ठेकेदार असायचे, आता नगरसेवकांची ठेकेदारी बंदच झाली. कारण का नगरसेवक नाहीचे तिथे. नगरसेवक असताना ते किमान भांडून त्यांच्याशी संबंधित कंपनीला किंवा ठेकेदाराला ठेका मिळवून द्यायचे, त्यातून टक्केवारी काढायची. हे अगदी उघड सत्य आहे, त्यात काय ते दडून ठेवण्यासारखं काही नाही आहे. तोच प्रकार आता आमदार सांगतील त्या ठेकेदाराला, त्या कंपनीला ते काम दिलं जातं. खासदार सांगतील त्या ठेकेदाराला, त्या कंपनीला काम दिलं जातं. अशा पद्धतीने सर्व कंट्रोल हा आमदार, खासदारांचाच महापालिका, जिल्हा परिषदा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व संस्थांवरती आलेला आहे. म्हणून त्यांनाही वाटतं की नगरसेवक नसलेले होईल. पण अशा पद्धतीने जर आमदार, खासदारांना नको वाटत आहे, प्रशासनाला नको वाटतं आहे, लोकांनाही वाटायला लागलं, ज्याला आपण पंचायत राज म्हणतो लोकशाहीमधलं, तर पंचायत राजमधली ही जी सगळी तळाची चाकळी आहे ही जर उद्ध्वस्त झाली
पण ती फार मोठं धोकेदायक ठरू शकतो. लोकशाहीच्या दृष्टिकोनातून ती धोक्याची घंटा असू शकते. आणि ह्या निवडणुकाच नकोत आता. असं जर सर्रास ती जनभावना तयार व्हायला लागली तर लोकशाहीला फार मोठा धोका संभवतो. जी गल्ली ते दिल्ली आपण जी हायरार्की आहे, गावचा सरपंच, तालुका पंचायत समिती, जिल्हा परिषद, नंतर आमदार, नंतर खासदार, ही जी एक साखळी आहे, ह्या साखळीमधले हा खालचा जो महत्त्वाचा तळातला जो दुवा आहे, जो लोकशाहीवरती विश्वास ठेवून आहे, त्याच जर निवडणुका झाल्या नाहीत तर मात्र लोकशाहीला त्याचा फार मोठा धोका संभवतो पुढच्या काळामध्ये. भाजपला तेच तर पाहिजे आहे का काय, म्हणून तर ह्या निवडणुका होत नाहीत ना, अशी आता शंका निर्माण व्हायला लागलेली आहे. म्हणजे कारण ह्या निवडणुका होणार 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 असं फडणवीस वारंवार बोलत आहेत, केंद्रातील नेतेसुद्धा बोलत आहेत, पण प्रत्यक्षात तसं दिसत काहीच नाही आहे. भ्रष्टाचार वाढला आहे, हा एक सगळ्यात महत्त्वाचा परिणाम. दुसरा, अधिकाऱ्यांची मुजोरवृत्ती प्रचंड वाढलेली आहे. प्रशासनामध्ये अधिकाऱ्यांना, अगदी तळातल्या कर्मचाऱ्यांना, त्यांना असं काय वाटतं, आता पूर्वी नगरसेवक असताना तिथे नगरसेवककडे एखादी तक्रार घेऊन गेले तुम्ही, तर तो नगरसेवक संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याला फोन करायचा आणि हे असं का, हे काम का झालं नाही, ह्या संदर्भात जाब विचारायचा. आता त्यांना कोणी जाब विचारणारच नाही आहे. आमदार काय सर्व कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना फोन करत नाही, त्याच्याशी संबंधित जी कामं असतात त्याच्यापुरतं फोन करतो. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये 128 नगरसेवक होते, 5 स्वीकृत होते, असे साधारण 132. हे 132 लोकप्रतिनिधी त्या भागाचं प्रतिनिधित्व करायचे, त्या भागातले प्रश्न सोडवायचे, तिथं काय विकासाचे कामं पाहिजे या संदर्भात चर्चा घडून आणायची, लोकांशी संवाद साधायचे. तो एक लोकशाहीमधला लोक आणि प्रशासन यांच्यामधला महत्त्वाचा दुवा होता. आता तो दुवाच नाही आहे. त्याचा परिणाम प्रशासन मुजोर झालेलं आहे, अक्षरशः मुजोर झालेलं आहे. प्रशासनाकडे कोणत्याही कामाविषयी जनता तक्रार करते तर त्याला नकार घंटा असते. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सारथी नावाची एक वेबसाईट होते की तुम्ही 8888006667 या नंबरवरती कुठलीही तक्रार करा, 24 तासाच्या आत ती सुटणार, अशी एक ती सारथी म्हणून वेबसाईट त्यावेळेस श्रीकर परदेशी म्हणून त्यांनी डेव्हलप केली. त्या सारथीचं संपूर्ण राज्यभर अंमलबजावणी झाली. केंद्र सरकारने सुद्धा त्याची दखल घेतली. पण जिथे त्याची सुरुवात झाली त्या पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये सारथी वेबसाईट किल करायचं काम प्रशासनाने केलं, संपून टाकली. ती लोकांच्या तक्रारी किती करा तुम्ही, त्या परस्पर क्लोज केल्या जातात, काही तपास लागत नाही. त्या संदर्भात जाबही तुम्ही विचारायला जात त्यांना काही त्याचं पडलेलं नसतं. म्हणजे लोकांची सुद्धा आता धारणा अशी झालेली आहे की तक्रार करून करायचं काय, अधिकारी ऐकतच नाहीत. जाब कोणाकडे मागायचा, कोणाला विचारायचं, प्रश्न कोणाला विचारायचा. म्हणजे टॅक्सपेअर इतके हतबल आहेत सगळे या शहरामध्ये, टॅक्सपेअर हतबल आहेत. या शहरातच नाही तर राज्यातले सर्व करदाते जे आहेत, प्रामाणिक करदाते, प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेचे ते हतबल आहेत. कारण प्रशासन त्यांची कोणाची दखल घेत नाही. त्यांना म्हणजे उत्तर देणं तर जे आपलं कर्तव्य समजतो आपण. अण्णा हजारे सांगतात, जनता ही मालक आहे आणि हे प्रशासन हे नोकर आहेत. परिस्थिती उलटी झालेली आहे. आता ते तुमच्या तिजोरीचे मालक झालेले आहेत, तुम्ही त्यांचे चाकर झाल्यासारखी परिस्थिती आहे. हे असंच जर सुरू राहिलं तर मला वाटतं लोकांचा स्थानिक स्वराज्य संस्थांवरचा जो विश्वास आहे तो डळमळत होईल, लोकशाहीवरचा विश्वास डळमळत होईल. म्हणून किमान लोकांनी ह्या विषयावरती आता बोलतं व्हायला पाहिजे. अन्यथा पुढच्या काळामध्ये लोकशाहीच्या दृष्टिकोनातून पुढे जर निवडणुका झाल्या तर त्याच्यामध्ये जे नैराश्य असेल लोकांमध्ये, मतदारांमध्ये, त्याचा थेट मतदानावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. म्हणून जनहो, किमान तुम्हाला काय वाटतं, ही प्रशासकीय राजवट अशीच चालू ठेवायची की निवडणूक पाहिजे, या विषयावर तुम्ही बोलतो व्हा. आमच्या व्हिडिओला तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि त्याच्यामध्ये तुमच्या कमेंट्स जरूर नोंदवा. महापालिकेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये नगरसेवक पाहिजे की नको, जिल्हा परिषद सदस्य पाहिजे की नको, पंचायत समिती सदस्य हवा की नको, ही हायरार्की असली पाहिजे की नको, या विषयावर तुम्ही बोलत नाही तोपर्यंत पुढे काही होणार नाही. सरकारने सुद्धा असा हे गृहीत धरलेलं आहे की नाही निवडणुका घेतल्याने काय फरक पडतोय. त्याच्यामुळं भाजपचं शासनसुद्धा आता त्या बाबतीमध्ये निगरगट्ट होत चाललेलं आहे. त्यांनाही काही वाटेन असं झालेलं आहे. जनता जोपर्यंत जनमताचा रेटा निर्माण होत नाही या विषयाचा, तोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागला असं वाटत नाही.
सुप्रीम कोर्टातून निकाल मे महिन्याच्या तारखेमध्ये, मेची 10 तारीख आहे, त्यावेळेस काय होतं ते आपण पाहूया. तोपर्यंत प्रतीक्षा करूया आपण. धन्यवाद.